नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरी इंग्रजीच्या पुस्तकातील पुढील HLRS ह्या नवीन लेसनकडे वळत आहोत आणि तुम्हाला साहजिकच ह्या चित्रामध्ये ह्या पानावर एक वेगवेगळे चित्र दिसत आहेत आणि त्या चित्रांची नावं विचारलेली आहेत ॲज युज्युअल इंग्लिशमध्ये. आणि मग त्या सगळ्या नावांचं जे आद्याक्षर आहे, जे पहिलं लेटर असणार आहे ते इथे दिलेलं असणार आणि त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. ओके, तर मग चला जाऊया आपण. पहिल्यांदा हे दिसत आहे तुम्हाला कुलूप. कुलूपला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण लॉक. दिस इज लॉयन, लीफ, लेमन, लॅम्प. मग या सगळ्या चित्रातील शब्दांचं पहिलं अक्षर कशावरून येतं आहे मुलांनो? L वरून. मग आपण साहजिकच कशाला गोल करणार आहोत? L ला. सर्कल करायचं आपल्याला L ला. चला तर बघा, L ला इथे सर्कल केलेलं आहे. आता पुढे आपण जाऊया आणि ह्या चित्रांचं शब्द बघून घेऊया. हे चित्रांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात. दिस इज हॅट, हट, हॉर्स, हेन, हाऊस. साहजिकच या सगळ्यांचं पहिलं अक्षर आहे H. मग आपण इथे गोल करणार आहोत H ला. सर्कल केलं H ला. आता पुढे जाऊया. दिस इज रोज, रोप, रिबन, रॅबिट, रॅडिश. सो यांचं सगळ्यांचं पहिलं अक्षर आहे R. सो वी सर्कल द लेटर R ॲज युज्युअल गिवन. आणि पुढे जाऊया आता. दिस इज सन. दिस इज, अरे हे पोतं आहे. पोतंला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांनो? सॅक. दिस इज सॅक. सन, सॅक, स्टार, सोप, सॉसर. सॉसर म्हणजे बशी. लक्षात, आमच्या स्कूलमध्ये आम्ही खूप जोक करतो हे बशी घेतलं की. मला मुद्दाम मुलांना चिडवण्यासाठी सासर म्हणते. सासर आणि माहेर है ना. सासर नाही, पण ॲक्च्युली सॉसर आहे. दिस इज इंग्लिश वर्ड, नॉट मराठी, म्हणून लक्षात ठेवा. ही सॉसर आहे. सॉसरची स्पेलिंग SAUCER, सॉसर. सोप SOAP. This is star. This is sack. And this is sun. The sun. ओके. आणि इथे लिहायची गरज आहे का? हा आहे आपलं रोज. रोप. रोप म्हणजे दोरा. रिबन. हा आहे रॅबिट. दिस इज रॅडिश. येतं लक्षात. हॅट, हट, झोपडी, हॉर्स, हेन, हाऊस. दिस इज लॉक, लॉयन, लीफ, लेमन, अँड दिस इज लॅम्प. सगळ्यांना झालं आहे करून. फक्त इथे राहिलं आपल्याला खाली हा एसवरून सुरू झालेले सगळे लेटर्स. मग या ठिकाणी आपण एसला करणार आहोत गोल. दिस इज सर्कल अँड वी हॅव डन द ॲक्टिव्हिटी हिअर. आणि मग इथे तसंच दिलेलं आहे HLRS. स्पॉट द लेटर इन द वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांमध्ये ते लेटर्सला स्पॉट करा अँड जॉईन द सेम लेटर्स. असं हॅट, हॉर्न, बिहेव, हँडल, हाऊस. मी जस्ट 1 करून दाखवेल, बाकी तुम्ही करणार आहातच. माझी मुलं खूपच शहाणे आहेत आणि हुशार आहेत. ह्या पद्धतीने HLRS ही ॲक्टिव्हिटी आपल्याला असणार आहे. आणि 4 लाईन्समध्ये हाऊ टू राईट द लेटर्स HLRS. ओके, तर इथे आपली ही HLRSची इंग्रजीची पुस्तकातील एक ॲक्टिव्हिटी डन झालेली आहे. तुम्हाला अभ्यासाला नक्कीच मदत होईल. करा आणि स्पेलिंग्स पाठ करा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.